गायीने आज एका नवीन वासराला जन्म दिलेला आहे. असं गोजीरवाणं गोंडस सुंदर असं स्मार्ट वासरू जन्मलेलं आहे. सकाळी 4:30 वाजता या वासराचा जन्म झाला. आता सायंकाळची वेळ आहे. म्हणजे हो 3च्या पुढून 4च्या पुढून सायंकाळची वेळ आहे. आता ती मस्तपणे आईला पित आहे कडे येऊन शेपटी हलवत. गाय पालन हा खूप व्यवसाय चांगला आहे. कमी पैशामध्ये जास्त उत्पादन कमी पैशामध्ये जास्त उत्पादन देणारा आहे. का तर ह्याला कमी खर्च येतो. हे आपल्या देशी नसलच्या गाय जर आपण पाळलो तर त्या गायी जास्त खर्च लागत नाही. बंदिस्त नाही. ते रानामाळावर डंगरडोऱ्यांनी कानाकोपऱ्यानी चारा खाऊन, गवत खाऊन, पाचोळा खाऊन जगतात आणि यापासून खूप फायदा. आता आमच्याकडे जे देशी नसलच्या 30 ते 35 गायी आहेत, ते 100 वर्षापासून आहेत. म्हणजे आजोबा, पणजोबा, वडिलापासून. तर आम्ही या गायी पाळतो. आम्हाला एवढा फायदा झाला या गायीपासून. या गायीचं शेती कामासाठी मजबूत बैल अशी मिळतात. बैल विकून सुद्धा पैसा होतो आणि शेणखत पडतं. शेणखत आणि गाईच्या गोमूत्रामध्ये लाखो हजारो बॅक्टेरिया असतात. त्याच्यामुळं रासायनिक विषमुक्त अन्न मिळतं. आता हे बछडा पित आहे. आता हे वासरू लगेच हिच्यापासून आम्हाला दूध मिळतं. गाय पालन एक एवढा शेतीच जोडधंदा आहे शेतकऱ्यास आणि गाय हे गरिबाची धनलक्ष्मी आहे, कामधेनू आहे. शेतकऱ्यांनी गायी जरूर युवा वर्गाने शेतीकडे आणि गाय पालनाकडे वळावी ही